लोकसभा झाली, विधानसभा झाली, जिल्हा परिषद झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आता विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. प्रत्येक निवडणूक झाल्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचा पराभव होतो त्यावेळेला असे स्टेटमेंट, बॅलेटवर निवडणुका घ्या, यासाठी या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुप्रीम मध्ये सुद्धा गेलेले आहे. त्या ठिकाणी सर्व इत्थंभूत स्पष्टीकरण सुद्धा निवडणूक आयोगाने दिलेलं आहे. काही जे काही पुरावे पाहिजे होते ते सुद्धा सादर केलेले आहे. आणि एकदा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर किंवा सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीला लोकांसमोर आणणं, लोकांना सांगणं की आमचा पराभव जो झाला आहे तो आमच्या फुटीमुळे झालेला नाही, आमच्या चुकीमुळे झालेला नाही, तर तो ईव्ही मशीनमुळे झालेला आहे. अशा दरवेळेला नवीन नवीन न सांगता, काही दुसरं न आणता याच गोष्टीचा पुढं भाऊ करायचा आणि लोकांमध्ये दिशाभूल करण्याचं काम संजय राऊत करताय. परंतु त्यांनी हे मान्य केलं पाहिजे की कुठेतरी आपलं संघटन कमी पडतंय. आपल्या महाविकास आघाडीमध्ये असलेली जी फूट आहे ती सुद्धा पराभवाला कारणीभूत आहे. हे अनेक ठिकाणी त्यांनी पाहिलेलं आहे. परंतु आता इतर पक्षावर आरोप करून काय करणार? जर आपल्यापासून पळाले तर नेमकं आपण करायचं काय? ह्या सगळ्या गोष्टींच्या कन्फ्युजनमध्ये संजय राऊत आता कन्फ्यूज झालेले आहे.